अकोट तालुक्यातील मुंडगाव वीज वितरण कंपनी ग्राहकाला प्रथम चक्क विद्युत मीटर बसवण्याआधीच वीज बिल दिल्याने महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। मुंडगाव सबस्टेशन अंतर्गत येत असलेल्या नेभोरी बुद्रुक या गावातील नागरिक पंजाबराव शालिग्राम पाच पाटील यांनी वीज मीटर मिळवण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने जून 2024 मध्ये मुंडगाव सबस्टेशनला अर्ज सादर केला होता। या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन पद्धतीने पैसे सुद्धा भरण्यात आले होते। ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर या सर्व प्रक्रियेतील कागदपत्रे मुंडगाव सबस्टेशनला पंजाबराव पाच पाटील यांनी सादर केले। घरगुती वीज मीटर मिळवण्याकरिता सर्व कागदपत्रांची पूर्तता पाच पाटील यांनी केली, मात्र त्यांना विद्युत जोडणी मिळाली नव्हती। गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून घरगुती विद्युत मीटर जोडणी देण्याऐवजी त्यांना अचानकपणे 8 एप्रिल रोजी 1640 रुपयांचे विद्युत बिल देयके प्राप्त झाले। हा सर्व प्रकार मुंडगाव सबस्टेशनच्या लक्षात येताच सबस्टेशनच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि 10 एप्रिल रोजी विद्युत मीटर बसवण्यात आले आहे। दरम्यान मुंडगाव महावितरणच्या या भोंगळ कारभाराची चौकशी करण्याची मागणी सदर ग्राहकाने प्रशासनाकडे केली। MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोट। मी पंजाबराव शालिग्राम पाच पाटील, राहणार नेवरी बुजुर्ग। मी MSCB मध्ये ऑनलाईन अर्ज केला आणि एक ऑफलाईन अर्जीची प्रत मी तिथे नेऊन दिली। याला जवळपास 8-9 महिन्याचा कालावधी होऊन गेला, परंतु मला मीटर अजूनपर्यंत मिळालं नव्हतं। ते लाईनमन मानेंना मी अनेक वेळा फोनवर चौकशी केली असता त्यांनी मला स्पष्ट तुम्हाला मीटर देता येत नाही असा नकार दिला। त्यामुळे मी खचून गेलो आणि माझा एक फार मोठा अपमान झाला। मी ऑनलाईन पैसे भरल्यावर जर मला माझं मीटर मिळत नसेल तर मी त्यांना अनेकदा विचारणा केली, परंतु त्यांनी एकच उत्तर दिलं की तुम्हाला मीटर देता येत नाही। आणि जेव्हा मला मीटर कोणत्याही प्रकारचं मीटर न मिळता डायरेक्ट माझ्या हातात इलेक्ट्रिक बिल मिळालं आणि बिल आज जी रक्कम आहे 1660 रुपये। आणि ते बिल जेव्हा मला हातात आलं आणि मी सेंद्र साहेबांना इंजिनियर यांच्याकडे फोन केला असता त्यांनी मला सरळ सांगितलं की तुमचं मीटर उद्या फिट करेल। आणि काल माने हे माझ्याकडे मीटर घेऊन आले आणि मीटर जेव्हा माझ्या घरी फिट केलं 10/4/2025ला आणि त्यांनी मीटर लावल्यानंतर त्यांनी आम्हाला DP बंद करण्याकरता जातो म्हणून सांगितले, तेव्हा परत पुन्हा आलेच नाही। आम्ही त्यांचं खूप वाट पाहिली, परंतु ते आलेही नाही। परंतु त्या मीटरमध्ये विद्युत आली की नाही हे आम्हाला कळू शकलं नाही। जर समजा विद्युत आली आणि काही अनुचित प्रकार घडला त्याला माने हे पूर्ण जबाबदार राहतील। आणि माझी पैसे भरून जो आजपर्यंत मला 6-7-8 महिन्यापासून मीटर मिळाले नाही तो मला मानसिक त्रास झाला आणि माझी एक अपमानास्पद वागणूक दिली किंवा तुम्हाला मीटर देता येत नाही। त्याबद्दल मी भविष्यात जर मला काही अडचण आल्यास मी अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार करणार, एवढं माझे निश्चित।